सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभ्रमावस्थेत असलेल्या महाराष्ट्र शासनाने बदर एकल समिती उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी नेमलेली होती, परंतु सदर एकल समिती अनुसूचित जातीतील कोणत्याही जातीवर्गाचा अभ्यास न करता, चर्चा न करता, तक्रारी ऐकून न घेता जे उपवर्गीकरण करून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये तोडफोड करून त्यांच्यात भांडणे लावण्याचे जे षडयंत्र सुरू आहे त्याविरोधात 27 जून रोजी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी धरणे आंदोलन आरक्षणाकरता एकता समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। सदर आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली। आंदोलनाची रूपरेषा आरक्षण एकता समितीचे निमंत्रक आप्पासाहेब लोकरे यांनी केली। यानंतर आयुष्मान आगवणे, सच्चिदानंद वटकर, राजकुमार कांबळे, मातंग समाजाचे नितीन कांबळे, मेजर शिवपुत्र घटकांबळे, तुकाराम कांबळे, बाबूराव इंगळे, वामन धुळराव, फारुख शेख, अंगद मुके, राजरत्न फडतरे, सनके वकील, धुळराव, श्वेता राजगुरू, दीप्ती माने आदींनी आपल्या विचारातून ब क ड उपवर्गीकरणाचा निषेध केला। शेवटी सुनील डांगे यांनी कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सिद्धार्थ जाधव, मच्छिंद्र अंगुले, नागेश माने, रॉबर्ट गौडर, ॲडव्होकेट श्रीकांत बनसोडे, माजी IAS अधिकारी शैलेंद्र सरवसे, अविनाश शिंदे, योगेश गायकवाड, इरेश मबरूम खाने आदींचे सहकार्य लाभले। ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, रोहिदास महाराजांचा, मान्यवर कांशीराम साहेबांचा, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, केंद्र सरकारचा, महाराष्ट्र शासनाचा, देवेंद्र फडणवीसचा, देवेंद्र फडणवीसचा, देवेंद्र फडणवीसचा, भाजप सेनेचा, भाजप सेनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा, मान्यवर कांशीराम साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, केंद्र सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्य सरकार, राज्य सरकार, हेलो 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 महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन, भाजप सरकारचा, भाजप सरकारचा, केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा, फडणवीस सरकारचा, भाजप सेनेचा, बहुजन
होतंय की आपण महाराष्ट्रामध्ये आपली एवढी मोठी संख्या असूनही आज आपली उपस्थिती फारच कमी आहे. त्याबद्दल खरं दिलगिरी व्यक्त करण्यात मला थोडंसं हेच वाटते. तरी ज्यांना गद्दारी करायची आहे त्यांना ती करू द्या, पण समाजाने गद्दाराच्या मागे नव्हे तर विचारांच्या मागे उभे राहिले पाहिजे. महात्मा फुले, राजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच विचार महाराष्ट्राला तारणारा आहे. व्यक्ती नव्हे, विचार अमर असतात. त्या जे प्रतिगामी शक्तीसोबत जाण्याचे निर्णय घेत आहेत त्यांना इतिहासच उत्तर देईल. पण बहुजन समाजाने आपल्या वैचारिक दिशेपासून कधीही भरकटता कामा नये. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण आरक्षण व्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात अशी भीती अनेक स्तरावर व्यक्त केली जात आहे. म्हणून हा प्रश्न केवळ एका जातीचा नसून सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि अनुसूचित जातीच्या सामूहिक एकतेचा प्रश्न आहे. अशा वेळी ईर्ष्या, द्वेष आणि सुडाच्या भावनेतून भूमिका घेणारे लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समाजाचेच नुकसान करीत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मनोवादी व्यवस्थेचे राजकारण नेहमीच सोडा आणि राज्य करा या तत्वावर उभे राहिले आहे. समाजात फूट पाडा, त्याला उपगटात विभागा आणि परस्परांमध्ये अविश्वास निर्माण करा आणि मग त्यांचे सामूहिक हक्क कमकुवत करा. ही इतिहासातील जुनी नीती आहे. हे तत्व ओळखले नाही तर एकामागून एक प्रत्येक घटक कमकुवत होत जाईल. एससी प्रवर्ग एकजूट राहिला तरच त्यांचे हक्क आणि अधिकार सुरक्षित राहतील. अन्यथा अ, ब, क, ड या अशा वर्गवारीत विभागलेला प्रत्येक घटक एकाकी पडेल आणि त्याची लढण्याची शक्ती कमी होईल. काड्या वेगळ्या असतील पण त्या सहज मोडता येतात. हे साधे तत्व, पण त्याची मुळे बांधली तर ती मोडणे अशक्य होते. हे साधे तत्व मनोवादी व्यवस्थेला चांगलेच माहीत आहे. म्हणून फूट पडण्याचा हा डाव पुरोगामी महाराष्ट्रात मुद्दाम रचला जात आहे. समाजात एकमेकांविरुद्ध उभे करून सामाजिक न्यायाची लढाई कमकुवत करण्याचे हे कारस्थान आहे. आरक्षण हा कोणत्याही एका जातीचा नव्हे तर शतकानुशतके वंचित ठेवलेल्या समाजाच्या सामाजिक न्यायाचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मतभेदांपेक्षा संविधानिक हक्काचे संरक्षण आणि सामाजिक ऐक्य अधिक महत्वाचे आहे. आज काही लोक वैयक्तिक स्वार्थ, राजकीय महत्वाकांक्षा, ईर्ष्या किंवा द्वेषातून समाजात संभ्रम निर्माण करीत आहेत. इतिहास अशा गटारांना कधीही माफ करीत नाही. समाजाचा लोक परिवर्तन, समाजाच्या सामूहिक हितापेक्षा स्वतःचा लाभ मोठा मानणारे लोक परिवर्तनाकडे नव्हे तर प्रतिगामी शक्तीचे साधन बनतात. हे कटकारस्थान संविधानिक मार्गाने, शांततेने, आणि वैचारिक ताकदीने उधळून लावणे हे प्रत्येकाचे नैतिक आणि आद्य कर्तव्य आहे. संघर्ष जर आज रस्त्यावर आपला असला तरी दिशा संविधानाचीच असली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा मूलमंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र परस्पर संघर्षासाठी नव्हे तर अन्यायाविरुद्ध संघटित लढण्यासाठी आहे. परंतु मनोवादी विचाराच्या लोकांनी सुद्धा त्यांनी षडयंत्र काढलेलं आहे आणि एसटी मध्ये पहिलं त्यांनी उपवर्गीकरण आपल्यामध्ये भांडण लावलं. म्हणजे तुम्ही एसटी मध्ये भांडण बसा. एसटी आबाळकडा रद्द, आबाळकडा रद्द. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, फडणवीस सरकार, फडणवीस सरकार. यानंतर शांतिकुमार कांबळे साहेब आपले विचार व्यक्त. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शहर जिल्हा अध्यक्ष माजी सध्या बौद्धाचार्य सेवानिवृत्त अधिकारी. महाड शासनाचा जो आता अबकड उपवर्गीकरणाचं जे चालू आहे तो तोडाफोडा जोडाने राजकारण करा अशी नीती आहे. तेव्हा ब्रिटिशांनी आपल्याला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळू नये म्हणून अशाच पद्धतीने नीती अवलंबलेली होती. हे जे काय म्हणूचं राजकारण जे सुरू आहे संविधानाच्या विरोधात आहे. तेव्हा आपल्या सर्वांना 59 जातींना एकत्रित आलं पाहिजे. त्याकरिता आज सोलापूरमध्ये अबकड उपवर्गीकरण जी समिती आहे
अशा पद्धतीचं महाराष्ट्र लेवलला सुद्धा समिती व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक 59 जातींना आपण आता समजून सांगायला पाहिजे की आपण सर्वांनी शिकला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खऱ्या अर्थानं आज आपण जागृत झालो पाहिजे, सजग असलं पाहिजे. जे काय आपल्याला आरक्षण आहे ते मिळत तर देतच नाही. सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आरक्षण कधी संपलेलं आहे. परंतु आपल्यामध्ये जातीमध्ये भांडणं लावून या ठिकाणी त्यांची जे काय गरम तव्यावर पोळी भाजून घेण्याचा उद्देश दिसतो आणि राजकारण करण्याचा उद्देश दिसतो, त्याला आपण सर्वांनी विरोध करण्यासाठी म्हणून सर्व 59 जातीमध्ये आपणाला आता जागृत करण्याची गरज आहे. सर्वांनी आता आपण जास्तीत जास्त शिकत आहोत, उद्योग व्यवसाय वापर करत आहोत. शासनामध्ये नोकऱ्या सुद्धा आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळायला पाहिजेत. पण बघतो आपण सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिस सुरू आहे. म्हणजे त्यांची नीती जी आहे ना त्यांनी बरं त्यांचं ते सगळं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून त्यांनी अबकडाचा या ठिकाणी घाट घातलेला आहे. तेव्हा मी आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्रातील सर्वांना विनंती करतो 59 जातींना की आपण सर्वजण महान शासन जरा काय आपल्यावरती असा निर्णय लादत असेल तर आपण सर्वांनी त्याला विरोध करण्यासाठी एकत्रित आला पाहिजे. आणि आपला एकच उद्देश असला पाहिजे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की शिका, संघटित व्हा आणि चांगल्या पद्धतीने संघर्ष करा की जेणेकरून आपली उन्नती व्हायला पाहिजे. आर्थिक उन्नती, सामाजिक उन्नती, शैक्षणिक उन्नती, धार्मिक उन्नती, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. सर्वांना समान संधी आणि समाज या ठिकाणी एकत्रित येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठीच आरक्षण आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं आरक्षणचे लाभ मिळण्यासाठी आपण सजग असलं पाहिजे आणि एकत्रित आलं पाहिजे. आणि आपल्या विरोधात जर काही शासन मुद्दाम होऊन आपल्या विरोधात या ठिकाणी जर काही डाव रचत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र लेवलला अशा पद्धतीची संघटना आपण एकत्रीकरणाची काढून आपण अबकडाला विरोध केला पाहिजे. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. लोकशाहीचा लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा पंतविधानांचा महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंचा छत्रपती आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा मान्यवर कांतीराम साहेबांचा. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आरक्षण समिती, आरक्षण एकता समितीने आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन केलेलं आहे की जे राज्य सरकारने भाजप सरकारने जे अबकड वर्गीकरण, उपवर्गीकरण जे करण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे आणि समाजामध्ये जी फूट पाडण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे ते रद्द करण्याचं काम आम्ही आज या समितीच्या माध्यमातून करत आहोत. आणि आज सोलापूरमधून याची सुरुवात झालेली आहे. तर हे आरक्षण उपवर्गीकरण जे आहे आरक्षणामध्ये ते रद्द करण्यात यावं असं आमची मागणी आहे. आणि ह्याच विषयाच्या विरोधात आज आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. आज आरक्षण एकता समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनानं अबकड हे एससीच्या 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव केलेला आहे आणि तो डाव हाणून पाडण्यासाठी आज आम्ही सोलापूरमध्ये त्यांच्या विरोधात हे आंदोलन करत आहोत.
हे भाजपाचं सरकार, शिवसेनेचं सरकार इथल्या SC ST OBC ना तोडू पाहत आहे. तर त्या यासाठी जोडण्याचं काम आमची ही समिती करणार आहे. आज हा आंबेडकरवाद्यांचा सोलापूर जिल्हा आहे, तिथून आज हे रणसिंग फुंकलं गेले. तर आम्ही या सरकारचा निषेध करतोय. जोपर्यंत अबकडा रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. जय भीम, जय भारत. मधुकर तुकाराम भंडगे, अखिल भारतीय होलार समाज संघटना प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. आज सोलापूरमध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो हे आंदोलन आम्ही उभं केले, त्याचा हेतू असा आहे, या केंद्र शासनाने राज्य शासनानं आमच्या SC प्रवर्गामध्ये जातीमध्ये फूट पाडून यांच्यात भांडण लावायचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये अळबळ करायचा प्रयत्न केलाय. पण हे वर्गीकरण कधी आम्ही होऊ देणार नाही. कारण का आम्ही या सगळ्या जातीत एकत्र काम करतो, एकत्र गुन्ह्यागोंदीत नांदतो. तरी या जो घाट घातलाय हा घाट त्यांचा कधीही सक्सेस होऊ देणार नाही आम्ही. आणि याच्या पुढची आमची नीती वेगळ्या प्रकारे असेल, तीव्र आंदोलन असेल आणि कुठल्याही प्रकारे या शासनाला आम्ही भीक घालणार नाही. हे वर्गीकरण त्यांना रद्दच करावं लागेल. या प्रसंगी या निमित्त मी सांगू इच्छितो. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आरक्षण समिती, आरक्षण एकता समितीने आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन केलेलं आहे की जे राज्य सरकारने भाजप सरकारने जे अबकड वर्गीकरण, उपवर्गीकरण जे करण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे आणि समाजामध्ये जी फूट पाडण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे ते रद्द करण्याचं काम आम्ही आज या समितीच्या माध्यमातून करत आहोत. आणि आज सोलापूरमधून याची सुरुवात झालेली आहे. तर हे आरक्षण उपवर्गीकरण जे आहे आरक्षणामध्ये ते रद्द करण्यात यावं असं आमची मागणी आहे. आणि ह्याच विषयाच्या विरोधात आज आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. केंद्र आणि राज्य सरकारनं जे गरज नसताना उपवर्गीकरण करत आहे, यांचं एक मोठं षडयंत्र आहे की जेणेकरून बहुजन समाजामध्ये जे संघटितपणा सुरू आहे या संघटितपणाला फोडण्यासाठी जाणून बुजून काही जातींना हाताशी धरून SC मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा राजकीय डाव आहे, पॉलिटिकल फायद्याची गोष्ट आहे त्यांच्या. याच्यामध्ये सामाजिक किंवा आर्थिक कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. उलट त्या समाजाचं ज्यांचंही वर्गीकरण त्यांचं नुकसान होणार आहे. आम्ही एकजिन्सी लोक आहोत. समान दृष्ट्या अस्पृश्यांची एक यादी बनवलेली आहे जी 59 जातींची यादी आहे. आमच्यामध्ये प्रेम आहे, बंधुभाव आहे, आमच्यामध्ये वादविवाद बिलकुल नाहीये. हे नसताना आता प्रगती कमी जास्त झाली ती शिक्षणावर अवलंबून आहे. आणि घेणारे जे सिलेक्शन कम्युनिटी आहे ती काय महार समाजाची नाही. सिलेक्शन कमिटी ब्राह्मण मराठ्यांची असते, ते निवड करत असतात. आणि हा जो महार समाजाचा जास्त विकास झाला, जास्त हे झालं, हे बी खोटा प्रोपगंडा आहे. आता खरं तर त्यांचा देखील ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये जे आले थोडे बहुत शिकले त्यांचं थोडं बहुत क्लास 3 मध्ये वगैरे ते काम करतात, क्लास 4 मध्ये काही थोडे बहुत क्लास 3 मध्ये. वास्तविक ग्रामीण भागामध्ये अत्यंत उपासमार आहे त्यांची हातबल अवस्था आहे. त्यांच्याकडे जमिनी नाहीत, रोजगार नाही. आता दुष्काळ पडलेला, 1 वर्ष दुष्काळ राहणार आहे. कदापि अन्न देखील या SC ST ना मिळतं का नाही ही समस्या आहे. आणि सरकारने कुठल्याही प्रकारचे नियोजन केलं नाही याच्याबद्दल. हा दुष्काळ काही या वर्षी पडले नाही, जसे पृथ्वी जळा झाली तेव्हापासूनचा दुष्काळ पडतोय. ब्रिटिश सरकारनं दुष्काळावर काय उपाय केला नाही. महाराष्ट्र सरकारनं किंवा काँग्रेसच्या सरकारनं दुष्काळावर काय, काँग्रेसनं थोडी बहुत धरणं बांधली, BJPनं एकही धरण बांधलेलं नाही. आणि आमचे लोक खेडेगावामध्ये, ग्रामीण भागामध्ये राहतात किंवा शहरामध्ये देखील पाणी मिळत नाही. 4-4, 5-5 दिवस एक ग्लास पाणी मिळत नाही. आणि आमच्या या समस्या असताना उपवर्गीकरण काय काढतो किंवा मंदिराचा काय प्रश्न निर्माण करतो, घटनाच बदलायची काय समस्या निर्माण करतो. म्हणजे जे अनवॉन्टेड प्रश्न आहेत ते तयार केले जातात. आमच्या समस्या साहेब भरपूर आहेत.
आमच्या गरिबीच्या समस्या आहेत, बेरोजगारीच्या समस्या आहेत, अन्न वस्त्राच्या समस्या आहेत. वस्त्र काय आता समस्या नाही राहिली तर याच्याकडे लक्षच देत नाही सरकार, शिक्षणाकडे लक्ष देत नाही. आणखी उठसूट वर्गीकरण, घटना बदला किंवा यांना जास्त अधिकार झाले, समान नागरी कायदा, अशा प्रकारच्या फालतू गोष्टीवर या राज्यातलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार लोकांचं लक्ष वळवत आहे. आमच्या समस्या आम्ही सोडवल्या पाहिजे. आमचं सरकार नाही, पण ज्या दिवशी आमचं सरकार येईल या देशामध्ये शून्य समस्या असतील. ज्या दिवशी आमचं बहुजन समाजाचं सरकार येईल त्या दिवशी SC STच्या कुठल्याही समस्या राहणार नाही. म्हणून आम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे, या मताचा अधिकार बहुजन समाजाने योग्य करावा, हा संदेश महत्वाचा आहे. मी विठ्ठल शांताबाई शिवगोंडा वनमारे, संत रविदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा मी एक प्रतिनिधी आहे. गेल्या 30 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर विचाराचा वारस घेऊन चरमकार समाजामध्ये जागृती करण्याचं काम मी चालू केलेलं आहे. त्या समाजाचा एक छोटासा पाईक आज वर्गीकरणाच्या बाबत या गोष्टीला आमचा विरोध आहे. यासाठी आज जो आंदोलन घेतला त्याला समस्त चर्मकार समाजाचे आज सुनील डांगे असतील, अंगुले सर असतील, वामन दुर्राव सर असतील, परशुराम शिंदे असतील, सर्व समाज बांधव या ठिकाणी आम्ही यामध्ये सहभागी झालेला आहोत. या समाजाच्या वतीनं 30 तारखेला मुंबईला सर्व समाजातल्या नेते मंडळी, चर्मकार समाजातल्या सर्व नेते मंडळी एकत्रित येऊन महामोर्चा 30 तारखेला मुंबई आझाद मैदानावर ठेवलेला आहे. या समाजाने बाबासाहेबांमुळे समाजाची प्रगती झाली हे आम्ही नाकारू शकत नाही, पण मूळ आम्ही बाबासाहेबांनी दिलेला संविधानातला अधिकार आणि मूलभूत जो त्रिसूत्री हे होता, मूलभूत अधिकार होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्या शिकल्यामुळं आम्ही एकत्रित झालो, सुशिक्षित झालो आणि आज शासनाच्या आधिपत्याखाली आम्ही विविध खात्यामध्ये नोकरीला आहोत. पण हे सर्व बाबासाहेबांच्या संविधानामुळे, बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे झालं हे म्हणायला आम्ही विसरू शकणार नाही. कारण बाबासाहेबांचे विचार ज्यावेळेस आम्ही घेऊन जातोय त्यावेळेस रविदासांचे विचार सुद्धा आम्ही विसरणार नाही. म्हणून आम्हाला जो अधिकार, जो संविधानाने दिलेला अबकडामधला जो वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे, त्या बांधवांना विनंती आहे की आपण पुनर्विचार करावं आणि आपण गुन्हेगारांनी आपण एकत्रित बांधव म्हणून एकत्रित नांदूया, एवढं आव्हान आपल्या या प्रसंगी मी करू इच्छितो. धन्यवाद. आज आरक्षण एकता समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनानं अबकड हे SCच्या 59 जातीमध्ये फूट पाडण्याचा डाव केलेला आहे आणि तो डाव हाणून पाडण्यासाठी आज आम्ही सोलापूरमध्ये त्यांच्या विरोधात हे आंदोलन करत आहोत. हे भाजपाचं सरकार, शिवसेनेचं सरकार इथल्या SC ST OBC ना तोडू पाहत आहे. तर त्या यासाठी जोडण्याचं काम आमची ही समिती करणार आहे. आज हा आंबेडकरवाद्यांचा सोलापूर जिल्हा आहे, तिथून आज हे रणसिंग फुंकले गेले. तर आम्ही या सरकारचा निषेध करतोय. जोपर्यंत अबकडा रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. जय भीम, जय भारत. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये असे उपवर्गीकरण करण्यास माझा विरोध आहे. फक्त माझाच नाही तर समान तरुण पिढींचा सुद्धा विरोध आहे. यामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता आहे. संविधानाने आपल्याला समान हक्क दिले आहेत. त्यामुळे विभाजन न करता सर्वांना समान न्याय आणि संधी मिळाली पाहिजे. समता आणि बंधुता संविधानाचे रक्षक आहे. जर काही समाज घटक मागे राहिले असतील तर त्यासाठी स्वतंत्र विकास योजना, शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक मदत यासारखे उपाय करता येतात. मात्र अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत विभागणी हा कायम
कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहून सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण केले पाहिजे. जय भीम, जय संविधान. सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम. विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांची विचारधारा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेणारे मान्यवर कांशीराम साहेब यांना मी प्रथम अभिवादन करतो. बंधूंनो, ही आवाकडेची लढाई सोलापुरातून सुरू झालेली आहे. मित्रांनो, थोडं 2 मिनिटं मी सांगतो याचे. ही जी आपण सर्व समाज बांधव एकत्र आलात, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आवाकडेचं चर्चा चालू आहे, आंदोलन चालू आहे. पण सोलापुरात हा कार्यक्रम होत नव्हता. आम्हाला वाटत होतं की कोणता कार्यक्रम घ्याल आणि आम्ही त्याच्यामध्ये सामील होऊ. म्हणून अनेक कार्यकर्त्यांचे फोन होते, जिल्ह्यामधून फोन होते, महाराष्ट्रातून फोन होते की आंबेडकरी वाद्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापुरात काय झालंय. आमचा मित्र सुनील भोवळ हे ग्रामीण भागाचे मोंडींचे आहेत. आमची चर्चा झाली, सोलापुरात आले आणि हा कार्यक्रम केला पाहिजे असं सांगितलं. या संदर्भात खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त हे आमचे योगेश गायकवाड युवक आहेत, सततपणे मला म्हणत होते की आप्पासाहेब तुम्हाला सारखे फोन येत आहेत, आपण ही लीड केलं पाहिजे. आगावणे साहेबांची चर्चा झाली, अनेक नेते मंडळी चर्चा झाली आणि हा कार्यक्रम ठरला गेला. हे ऐतिहासिक सोलापूर शहर आहे. देशामध्ये बाबासाहेबांनी 1952ला सार्वत्रिक निवडणूक झाली होती. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं अनेक उमेदवार उभारले होते. भारतामध्ये फक्त 2च शेड्यूल कास्ट फेडरेशनचे लोक निवडून आले. त्यामध्ये हे सोलापूरचं नाव होतं. त्यावेळेला पांडुरंग नावाचे आपले उमेदवार, या सोलापूर चर्मकार समाजाचे उमेदवार 1952ला खासदार म्हणून इथून निवडून गेले. ती भूमी ही आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये हे आंदोलन नक्कीच आपल्याला मोठं करायचं आहे. आज देशामध्ये अशी हालत आपली करून ठेवली आहे की प्रायव्हेटीकरण करून तुमच्या आरक्षित जागा बहुतांश कमी करून टाकलेल्या आहे. आता सगळ्यात घातक ही गोष्ट आहे की जी मुलं UPSC साठी 25 वर्ष अभ्यास करतात, त्यावेळेला UPSCचा विद्यार्थी आपला पास होतोय. परंतु ह्या सरकारनं पाठीमागून आपण निवडायचे, RSSचे लोक तिथं निवडायचे आणि तिथं UPSCचे सेंट्रलचे सचिव म्हणून निवडलं चाललंय. हे कशाचं द्योतक आहे. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं संपवण्यात आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो की हे करायचं असेल तर आपल्या मताची किंमत आपल्याला पहिल्यांदा कळाली पाहिजे. कारण मायावतींचं सरकार असताना UP मध्ये तुम्हाला सांगतो की 1000 कोटीचं जर काम असेल तर 25-250 कोटीचं काम SC/ST ला दिलं पाहिजे असा कायदा केला. म्हणजे सत्ता असली पाहिजे आपली. या सत्तेसाठी आपण मत काय झाले की आपले लोक या मनीवाद्यांच्या नादाला लागले. बघा, आपला खासदार आपल्या जातीचे आहेत, आमदार आपल्या जातीचे आहेत, नगरसेवक आपल्या जातीचे आहेत, पण या आवाकडे कोण बोलायला तयार नाही. कारण का, त्यांना त्यांची आमदारकी अत्यंत जवळची वाटते. खासदारकी माझी उद्या जाईल, नगरसेवकाला उद्या भाजप
या काँग्रेस पण तिकीट देणार नाही. कारण काय ह्या अबकडला सुरुवात खरं तर या काँग्रेसने केली, त्याची अंमलबजावणी भाजप करतोय. हे दोन्ही पक्ष तेवढेच आपल्यासाठी गद्दार आहे. तर आपण आपल्याला ठरवलं पाहिजे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण मत देताना 100 वेळा विचार केला पाहिजे. बाबासाहेब म्हणत होते की या मताची किंमत काय कराल, तर पीठ मिरचू सारखं समजू नका. आपली मुलगी एखाद्या दुसऱ्याच्या घरात देताना आपण काय बघतो, तर त्याचं नोकरी आहे का, त्याला शेती आहे का, त्याला घर आहे का, एवढं बघतो. त्याच्यापेक्षा जास्त मत देताना विचार करा म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय. तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा लढा सोलापुरातून तीव्र करण्यात येईल. ज्या ज्या लोकांनी हा कार्यक्रम अबकडेचा गेला असेल त्या अबकडेच्या कार्यक्रमात सर्वांनी समाज घटकांनी त्याच्यामध्ये सामील व्हावं. मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या, कोल्हापुरात असू द्या, या लढ्याला सगळ्या जातीची लोक आहे. मी तुम्हाला सांगतो, मातान समाजाचा जिल्हाध्यक्ष आहेत मनोज कांबळे, इथं आगावणी साहेब आहेत कर्मकार समाजाचे, ढोर समाजाचे इंगळे साहेब आहेत, इकडं गोलार समाजाचे आमचे भंडगे साहेब आहेत. म्हणजे 59 जातीला खऱ्या अर्थानं आपण 59 जातीमध्ये हा लढा पूर्ण झाला पाहिजे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला काळ माफ करणार नाही. तर आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला, सर्वांचा आभार मानतो आणि इथं सांगतो जय भीम जय महाराष्ट्र. समस्या नाहीत, त्या समस्या निर्माण करत आहे. आमच्या हजारो वर्षापासून मागण्या आहेत की आमची गरिबी आहे, आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहे, आम्ही उपेक्षित आहोत, आमच्याला नोकऱ्या नाहीत, आमच्याकडे जमिनी नाहीत, आमच्याकडे धंदा सुरू करण्यासाठी भांडवल नाही. 70 वर्षापासून आम्ही गावापासून दिल्लीपर्यंत ओरडत राहतो आहे. या ओरडण्याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं लक्ष नाहीये. हम बहुत दिन से चिल्ला रहे हैं, गांव में चिल्ला रहे हैं, शहर में चिल्ला रहे हैं, आज दिल्ली में भी चिल्ला रहे हैं, लेकिन हमारी चिल्लाहट पर केंद्र सरकार का और राज्य सरकार का, दोनों ही सरकार का लक्ष नहीं है. आम्ही जे लोक आहोत ते 70% 85% आरक्षित लोक आहोत. आरक्षित लोक जर संघटित झाले, आरक्षित लोक जर एकत्रित आले आणि हे आरक्षित लोक हळूहळू या राज्यातले महार समाज जे आहे ते आंबेडकरवादी बनवायला लागलेले आहेत. म्हणून या देशातले उच्चवर्णीय घाबरलेले आहेत, कारण ते सत्ता घेऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे की वी कॅप्चर दिस पॉलिटिकल पॉवर, वी डोंट वॉन्ट टेम्पल. आम्हाला मंदिरांची गरज नाहीये, आम्हाला जी गरज आहे हे संविधान जिथून चालवलं जातं त्या पार्लमेंटची गरज आहे. आमची घटना जर वाचवायचं असेल तर आम्ही पार्लमेंटमध्ये गेलो पाहिजे. जसं आम्ही 25-30 लोक स्वतंत्रपणे पार्लमेंटमध्ये गेलो तेव्हापासून हे केंद्र सरकार राज्य सरकार घाबरलेलं आहे आणि घाबरलेले लोक नेहमी षडयंत्र करतात. थोडे लोक नेहमी षडयंत्र करतात आणि मेजॉरिटी लोक झोपलेले असतात, निवांत असतात, आराम असतात, कारण त्यांना कुठली भीती नसते. वी आर इन मेजॉरिटी इन इंडिया. भारताने आम्ही बहुसंख्याक आहोत, त्यामुळे ते झोप काढलेले आहेत. पण ते थोडे लोक जे असतात ते घाबरलेले असतात, चिंतित असतात, सतत प्रश्नाने ग्रासलेले असतात. त्यांना भीती देखील कदापि या देशातून आपल्याला हाकलून काढलं जाईल याची भीती निर्माण झालेली आहे. सतत घाबरत आहेत, चिंतेत आहेत आणि त्या चिंतेतून आम्हाला फोडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आम्ही जे वी आर द होमोजिनियस पीपल, आम्ही एकसंघ लोक आहोत. आमच्या यशीमध्ये कधीही भांडण झालेलं नाही, आमच्या यशीमध्ये कधीही मारामारी झालेली नाही. आम्ही एकसंघ आहोत. भविष्यामध्ये आम्ही एक होऊ शकतो, एक विचाराचं होऊ शकतो. या भेटीमुळं ग्रासण्यामुळं
या भीतीच्या मुळे आता बघा आम्हाला जे रिझर्वेशन मिळालेलं आहे 15% भारतात नाही, 13% कुठं आणलं बाबानो? कशा पद्धतीनं 13%? हे याच्या अगोदर आम्हाला 17% रिझर्वेशन होतं, 17%, 15%, 15%, 13% आणलं. हे झूट आहे, हे फसवणूक केलेली आहे. आमच्या लोकांच्या अज्ञानाचा हा गैरफायदा घेतलेला आहे. आतापर्यंत आमचे जे बांधव होते, मोठे बांधव, ते लढत होते, परंतु आता यांना बिलकुल घाबरायचं नाही. आम्ही तुमच्या साथीला सर्व 59 जाती आलेलो आहे. 59 महाराष्ट्रातल्या जाती झाल्या, पण भारतातल्या 6000 जाती आज आंबेडकरवादीपर्यंत आहेत. या आंबेडकरवादामुळे बघा तुम्ही उत्तर भारतामध्ये बच्चा आंबेडकरचं नाव घेतो आहे. दक्षिण भारतामध्ये बघा आज प्रियांक काय म्हणतोय, होईल RSS, वी वॉन्ट डॉक्युमेंट, आम्हाला कागदपत्र द्या. एवढे आम्ही साधे गणपतीचं मंडळ रजिस्टरचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आहे, किती पैसे गोळा झाले हे समजतंय. परंतु ही RSS संघटना ही बेकायदेशीर संघटना आहे. त्याचं अजून डॉक्युमेंट कागदपत्र दिले नाही. तुम्ही काय षडयंत्र करताय हे बिलकुल देशाला राज्याला माहित नाही. तुम्ही दाखवलं पाहिजे जर खरंच इमानदार प्रामाणिक असाल तर लोकशाहीवादी असाल तर हे कागदपत्र देशाला दाखवणं अत्यंत महत्वाचं आहे. आम्हाला नाही, तुमच्या इतर लोकांना दाखवा. आणि बायफर्गेशन जे करताय, गरिबांचं बायफर्गेशन करू नका, श्रीमंतांचं बायफर्गेशन करा. पहिल्यांदा तुम्ही किती खाल्लं हे दाखवा. या देशामध्ये कलेक्टर किती जातीचे आहेत, या देशामध्ये प्रिन्सिपल किती जातीचे आहेत, या देशातले न्यायालय काय आहे यांची आकडेवारी द्या. आणि या देशामध्ये पहिल्यांदा जातवार जनगणना घ्या. जातवार जनगणना फक्त इंग्रजांनी केलेली आहे. 1931 ची जनगणना ही शेवटची जातवार जनगणना आहे. आणि आज देखील मातंग समाजाला हे माझं सांगणं आहे, तुम्हाला जर काही कमी पडत असेल तर 1000 कोटी रुपयांची मागणी आमचं सरकार तुम्हाला आल्यानंतर मदत करेल, तुमची आर्थिक व्यवस्था व्यवस्थित करेल. एकमेकामध्ये भांडण करू नका, एकमेकामध्ये द्वेष निर्माण करू नका. आपण सारे एक आहोत. भविष्यामध्ये आपण शादी विवाह धर्म या सर्व दृष्टीने एकत्र येण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत. या ब्राह्मणवादी मनवादी व्यवस्थेने रिझर्वेशन दिलेले नाही, हे रिझर्वेशन न देणारे लोक आहेत. आम्हाला जे रिझर्वेशन दिले ते शाहू महाराजांनी दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले शूद्र अतिशूद्रांना संघटित करू इच्छित होते, म्हणजे आजच्या SC ST OBCना संघटित करू. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आम्हाला 3 गटामध्ये विभाजन केलेलं आहे. आज ना उद्या आम्ही एक शूद्र लोक आहोत. या देशामध्ये आमची संख्या जास्त आहे, आम्हाला मताचा अधिकार मिळालेला आहे. आज ना उद्या आम्ही देशाची शासन व्यवस्था आमच्या हातात घेणार आहोत. तुम्ही लिहून ठेवा, तुम्ही काळ्या कागदावर पांढऱ्या कागदावर लिहून ठेवा. एक ना एक दिवस आमच्या लोक जागृत होणार. आमचे महापुरुष कोण होते आणि कुणी आम्हाला विरोध केला, 1000 वर्ष आम्हाला कुणी गुलाम बनवला, या देशाचा इतिहास तपासला जाईल. आणि ज्या दिवशी या देशाचा इतिहास तपासला जाईल त्या दिवशी या देशाचा बहुजन समाज जागृत होऊन यांच्या मनकोटूबद्दल शोभा राहणार नाही. तुम्ही अंधारात राहू नका. ब्रिटिश लोक एक ना एक दिवशी निघून गेले. जसा जसा ते जागृत होईल, जसजसं लोकांना समजेल. आज आमची शिक्षणाची दारे सर्व बंद केलेली आहे, कधी देखील बीता कामा नये. आज आमच्याकडे व्हॉट्सअप, फेसबुक, इंग्लंड, अमेरिकेने आम्हासाठी उपलब्ध केलेलं आहे. या देशातली बातमी एकही बातमी आमच्या दिली जात नव्हती. आज तुम्ही बघताय SCचं रिझर्वेशन फक्त 4% वाढलेलं आहे. SC मध्ये क्लास 1चं रिझर्वेशन फक्त 4% भरलेलं आहे, क्लास 2चं 4% भरलेलं आहे, क्लास 3चं 12% भरलेलं आहे, क्लास 2चं 8% भरलेलं आहे आणि क्लास 4चं 24% भरले. त्याच्यामध्ये झाडूवाल्यांची संख्या आहे. बंधूंनो, आमचं मागच्या 70 वर्षामध्ये रिझर्वेशन भरलेलं आहे. आमच्या घरातील एकही मुलगा आज कामाला नाही. आमच्या पहिल्या पिढीला वी आर द फर्स्ट जनरेशन. आमची पहिली पिढी आहे की सुखाने चटणी भाकरी खाती आहे. यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. दररोज रिझर्वेशनच्या विरोधात बोललं जातं. मी लहान होतो त्यावेळेला आम्हाला मत होते सरकारचे जावई आहे,
हे सरकारचे जावई आहे. अरे आम्हाला काय दिलं गेलं? आमच्याकडे जमिनी नाहीत, आमच्याकडे उद्योगधंदे नाहीत, आमच्याकडे व्यवसाय नाहीत. सर्व व्यवसाय त्या बनियांना दिलेले आहेत. ट्रॅक्टरचे कारखाने, लोखंडाचे कारखाने, चप्पलचे कारखाने, सर्व कारखाने बनियांनी हडप केलेले आहेत. आज आम्ही उपेक्षित आहेत. रस्त्यावर गटई काम करण्यासाठी मजबूर झालेला आहात. ना आम्हाला नोकऱ्या आहेत, ना आमच्याकडे शेती आहे, ना आमच्याकडे उद्योगधंदे आहे. अशा अवस्थेमध्ये आमचं दररोजच्या दररोज रिझर्वेशन बद्दल अपमानित केलं जात आहे. आम्ही असंही म्हटलं जातं की आम्हाला काही येत नाही. दररोज आम्हाला परीक्षा द्यावी लागते. आम्ही इमानदार आहोत, आम्ही प्रामाणिक आहोत. या देशाच्या कारखान्यामध्ये छोटं मोठं काम करतो, या देशाच्या शेतीमध्ये काम करतो. आमच्या जीवावर ज्या देशाची शेती आहे, आमच्या जीवावर ज्या देशाचे कारखाने आहेत, परंतु तरी देखील आम्हाला मान सन्मानानं या देशाचा जाणून बुजून मनवादी व्यवस्था अपमानित करत आहे. या अपमानाचा बदला आम्ही निश्चित घेणार आहोत. एक ना एक दिवस तुम्ही जो आम्हाला अपमानित केलेला आहे, या अपमानाचा बदला तुमच्याशिवाय घेतला राहणार नाही. आमचं अंतिम लक्ष्य आहे, आमचं अंतिम लक्ष्य आहे या देशाचा ब्राह्मणवाद संपवून या देशाचा निळा झेंडा दिल्लीवर फडकवणं, हे आमचं अंतिम लक्ष्य आहे. हे बायफर्गेशन तुम्ही काही करा, आम्ही तुम्हाला देणार नाही. तुमचं बायफर्गेशन करा, दररोज आमच्या लोकांवर अन्याय करा, अत्याचार करा, आम्ही तुम्हाला देणार नाही. आमच्याकडला एक आंबेडकरवादी तुमच्याकडल्या 200 लोकांना बरोबर आहे. तुमच्याकडे 1000 माणूस आणि एक आंबेडकरवादी मनुष्य बरोबर आहे. तुम्हाला खतमा केल्याशिवाय सोडणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय भारत.